अहो त्या काचा सगळीकडे पसरल्या, बारीक बारीक काचा आहे, नीट गोळा करायला लागेल कचरा. तुम्हाला नाही जमणार. नाही जमणार, मी जमवेन. नंदिनी बोलून नाही करून दाखव. तसंच जीवा जे ठरवतो ना ते शेवटपर्यंत करतोच. आतापर्यंत फक्त पसरच करत आलो, मग आता सुधारण्याची सुरुवात काचा गोळा करण्यापासून करतो. काय पण एवढे सुधारू नका की मला धक्का बसेल. आधीच किती धक्के बसतात माहिती आहे ना तुम्हाला. द्या. काय बघताय, कचरा टाकता ना. काय करता, कचरा का आत घालता तुम्ही. काय यात कोणीतरी दीपकचा फोटो काढून टाकलाय. काय नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 28 ऑगस्टच्या भागामध्ये आजचा भाग तर यांनी खूप असा थ्रिलिंग असा दाखवलेला आहे. कारण आजच्या भागामध्ये या चौघांनी मिळून सँडीला गाठलेलं सुद्धा आहे आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन चक्क तो ऐकत नाही. त्यामुळे पाहत आणि जीवाने तर त्याला दूध धुतलेला सुद्धा आहे. पण त्यानंतर नंदिनीने आणि काव्याने त्याला समजावून सांगायचा खूप प्रयत्न केलेला आहे आणि नंदिनीने तर चक्क म्हणजे तिचं ब्लड ग्रुप नेमकं बाळाच्या ब्लड ग्रुपशी मॅच होतं आणि तिने त्या बाळासाठी आपलं ब्लड सुद्धा डोनेट केलेलं आहे. तरी सुद्धा मित्रांनो सँडी हा काही नंदिनीच्या बाजूने साक्ष द्यायला तयार होत नसतो. तर अखेर काव्या त्याला खूप समजावून सांगते आणि नंतर जीवा सुद्धा त्याला खूप समजावून सांगतो आणि अखेर तो आता वसूच्या समोर येऊन साक्ष द्यायला म्हणजे सगळ्या घरातल्यांच्या समोर येऊन साक्ष द्यायला तयार होतो आणि आता तो नंदिनीच्या बाजूने साक्ष द्यायला घरी सुद्धा आलेला आहे. आणि नेमकं कसं काय सगळं काही घडलेलं आहे ना ते आपण सुरुवातीपासून बघूयात. जीवा आता इथे झाडू आणि सुपली घेऊन येतो आणि स्वतःच काचा काढू लागतो. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते अहो द्या इकडे मी करते. तर तेव्हा जीवा म्हणतो नाही नाही मीच करणार. तर तेव्हा नंदिनी म्हणते अहो काचा सगळीकडे पसरलेला आहे, बारीक बारीक काचा आहेत, नीट गोळा करावा लागेल, द्या इकडे, तुम्हाला नाही जमणार ते. तर तेव्हा जीवा म्हणतो का नाही जमणार, मी जमवेन. अगं नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते. तसंच ना जीवा जे ठरवतो ना ते शेवटपर्यंत करतोच. अगं आतापर्यंत ना मी पसाराच करत आलेलो आहे, पण आता ना सुधारण्याची सुरुवात काचा गोळा करण्यापासून करतो. तर नंदिनी म्हणते पण एवढं पण सुधारू नका की मला धक्के बसतील आणि आधीच किती धक्के बसतात माहिती आहे ना तुम्हाला. असं सांगून ती आता झाडू आणि सुपली हातामध्ये घेते आणि त्या काचा गोळा करू लागते. तर त्यानंतर आता जीवा ती सुपली परत आपल्या हातामध्ये घेतो आणि काचा घेऊन तो किचन मधल्या डस्टबिन मध्ये टाकायसाठी जातो. तर तेव्हा नंदिनी सुद्धा त्याच्या मागे मागे आलेली असते आणि ज्यावेळेस आता जीवा त्या डस्टबिन मध्ये काचा टाकणारच असतो तर तेव्हा त्याला डस्टबिन मध्ये काहीतरी दिसतं आणि तो एकसारखा त्या डस्टबिन मध्ये बघू लागतो. तर नंदिनी त्याला म्हणते अहो काय बघताय, कचरा टाकताय ना. आणि तेव्हा जीवा काही न बोलता डस्टबिन मध्येच हात घालू लागतो. तर नंदिनी त्याला म्हणते अहो काय करताय तुम्ही, कचऱ्यामध्ये कशाला हात घालताय. तर जीवा आता थोडासा कचरा बाजूला करतो आणि त्याला तिथे दीपकचा फोटो दिसतो आणि जीवा एकदमच दीपक असं म्हणतो. तर नंदिनी त्याच्याकडे बघते आणि म्हणते काय काय म्हणाला तुम्ही. तर जीवा आता धक्क्याने सुटून उभा राहतो आणि नंदिनीला म्हणतो अगं नंदिनी यामध्ये ना कोणीतरी दीपकचा फोटो फाडून टाकलेला आहे. तर ते ऐकल्यानंतर नंदिनीला सुद्धा धक्का बसतो आणि नंदिनी काय असं धक्क्याने त्याला विचारते आणि ते दोघे सुद्धा आता डस्टबिन मध्ये खाली बघू लागतात. आणि त्यानंतर आता तो फोटो म्हणजे त्या फोटोचे तुकडे ते डस्टबिन मधून बाहेर काढतात आणि दोघे सुद्धा एका टेबलवरती बसून ते फोटो जोडायचा प्रयत्न करू लागतात आणि थोड्या वेळाने ते दोघे सुद्धा मिळून तो फोटो अखेर जोडतात. म्हणजे ते सगळे काही तुकडे एकमेकांना जोडून तो अखंड फोटो तयार करतात आणि तो फोटो जोडल्यानंतर त्या दोघांना सुद्धा धक्का बसतो आणि नंदिनी जीवाला लगेचच म्हणते अहो जीवा हा तर तोच माणूस आहे ज्याने मला किडनॅप केलेलं होतं. तर जीवा आता नंदिनीला म्हणतो पण मला एक गोष्ट कळत नाहीये की हा फोटो आपल्या घरामध्ये कुठून आला आणि हा फोटो असा फाडून याचे तुकडे असे डस्टबिन मध्ये कोणी टाकले असतील. असं ते दोघे बोलतच असतात. इतक्यात बाहेरून दरवाजा वाजवल्याचा आवाज होतो आणि तेव्हा पार्थ आणि काव्या दोघे सुद्धा खोलीमध्ये येतात. तर पार्थ म्हणतो अरे इतके सारे अल्बम शोधले पण माहिती नाही तो साथीदार कुठे आहे ते. असं तो बोलत असतो. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो अरे तो इथे आहे या फोटोमध्ये. आणि तेव्हा ते दोघे सुद्धा धक्क्याने खाली बसतात आणि तो फोटो बघू लागतात आणि तो फोटो बघितल्यानंतर काव्याला तर मात्र मोठा धक्का बसतो आणि ते डोळे मोठे करूनच त्याच्याकडे बघू लागते. तर पार्थ सुद्धा म्हणतो अरे बापरे हा माणूस. तर नंदिनी त्याला सांगू लागते हाच तर माणूस ना दीपकचा साथीदार आहे ज्याने दीपकच्या मदतीने मला किडनॅप केलेलं होतं. असं तिने सांगितल्यानंतर ते दोघे परत त्या फोटोकडे बघतात आणि काय काय असं म्हणतात. आणि तेव्हा त्या दोघांना सुद्धा तो क्षण आठवतो ज्यावेळेस ते हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात आणि सँडी त्यांच्या समोर आलेला असतो आणि त्याने हात जोडून त्या दोघांना म्हटलेलं असतं दादा वहिनी खरंच मी तुमचा खूप आभारी आहे. आणि त्या दोघांना बसून त्याला धक्काच बसलेला असतो. तर आता नंदिनी त्या दोघांच्या कडे बघून त्यांना विचारते काय झालेलं आहे, तुम्ही दोघे एकदम धक्का लागल्यासारखे का रिएक्ट करताय. तर काव्या तिला सांगते अगं ताई आम्ही दोघं सुद्धा ना या माणसाला ओळखतो. तर पार्थ सांगतो पालघरवरून येत असताना ना याच्याच तर बायकोला मी दोघांनी मदत केली आणि इथं आलो ना तेव्हा गोंधळ होता म्हणून सांगायचं राहिलं. तर काव्या सांगते हा आणि ना यांच्याबरोबर ना त्या तुझ्या आनंद निवास मधल्या रेखाताई सुद्धा होत्या आणि हा त्यांचाच भाऊ आहे. तर पार्थ परत सांगतो आणि याचीच बायको ना ती प्रेग्नंट होती. आणि आता पार्थ जे सर्व काही घडलेलं असतं ते एकामागोमाग एक त्या दोघांना सांगू लागतो. ज्यावेळेस ते दोघे पालघरवरून परत येत असतात तर तेव्हा रेखाताईने हात करून त्यांची गाडी अडवलेली असते आणि पार्थ आता रेखाताईला बघितल्यानंतर कारमधून खाली उतरलेला असतो आणि रेखाताईने सांगितलेलं असतं की ही ना माझ्या भावाची बायको आहे, हिच्या पोटात खूप दुखत आहे. आणि त्यानंतर पार्थने त्या दोघांना सुद्धा घेऊन हॉस्पिटलमध्ये नेलेलं असतं ते सुद्धा तो आता या दोघांना सांगतो आणि त्यानंतर त्याच्या बायकोला त्या दोघांनी मिळून ऍडमिट केलेलं असतं ते सुद्धा तो सांगतो. तर तेव्हा आता नंदिनी विचारते म्हणजे हा दीपकचा साथीदार रेखाताईंचा भाऊ आहे. तर तेव्हा काव्या हो असं तिला सांगते. तर नंदिनी आता जीवाला म्हणते अहो जीवा याचंच तर बाळ पेटीत आहे ना आणि आपण याच्यासाठी तर देवाकडे प्रार्थना करत होतो. तर तेव्हा जीवा सुद्धा तिला हो म्हणतो आणि लगेचच पार्थला विचारतो अरे दादा हॉस्पिटलचं नाव काय आहे. तर तेव्हा पार्थ सुद्धा लगेचच सिटी हॉस्पिटल असं त्याला सांगतो. तर काव्या सुद्धा म्हणते आता हात ना आपल्याला वसुहत्याच्या विरोधातला पुरावा देईल आणि वाईटाचा अंत आता सुरू झालेला आहे. आणि ती लगेचच त्या तिघांना म्हणते चला. तर तेव्हा पार्थ म्हणतो हो लगेचच आपण निघूयात, मी कपडे चेंज करून येतो असं म्हणतो धावत बाहेर जातो. आणि काव्या सुद्धा आता त्यांच्या रूममध्ये बाहेर पडते आणि तिच्या मागोमाग जीवा आणि नंदिनी सुद्धा बाहेर पडतात. तर आता इकडे हॉस्पिटलमध्ये रेखाताई तर खूप घाबरलेली असते आणि ती सगळीकडे फोन करून सांगत असते की सँडीच्या
माझ्याच बाळासाठी रक्त हवा आहे आणि AB निगेटिव्ह रक्त ग्रुप आहे आणि आपले व्हॉट्सअपचे जे ग्रुप्स आहेत ना त्या सगळ्या ग्रुप्सवरती तुम्ही हे टाका आणि वाटलं ना तर पर्सनली कॉन्टॅक्ट करा आणि हे बघा शक्य तितक्या लवकरात लवकर रक्त हवा आहे बाळाला. आणि त्यानंतर सँडी सुद्धा तो फोन आपल्या हातामध्ये घेतो आणि सांगू लागतो हे बघा खरोखर खूपच क्रिटिकल कंडिशन आहे आणि तुम्ही काहीही करून ना रक्त अरेंज करा आणि जर ना रक्त नाही अरेंज झालं ना तर माझं बाळ नाही वाचणार हो. आणि तिकडून आता सँडीला सांगतात की रक्त अरेंज होत नाहीये. तर तेव्हा आता सँडी ताई समोर रडू लागतो, म्हणतो अगं ताई कुठून काहीच रक्त अरेंज होत नाहीये आणि माझ्याच बाळाबरोबर हे का होतंय ग असं तो रडत सांगत असताना मागून पार्थ आणि जीवा तिथे येऊ लागतात आणि त्याच्या मागे काव्या आणि नंदिनी सुद्धा असतात. तर आता जीवा त्यांच्याजवळ आल्यानंतर सँडीच्या खांद्यावरतीच हात ठेवतो आणि रागारागाने त्याच्याकडे बघू लागतो. तर आता ज्यावेळेस सँडी मागे वळून जीवाकडे बघतो तर त्याला धक्काच बसतो आणि त्याच्यासोबत नंदिनीला बघून सुद्धा त्याला खूप मोठा धक्का बसतो. तर आता नंदिनी आलेली बघून रेखाताई लगेचच नंदिनीकडे जाते आणि तिला मिठीच मारते आणि तिला म्हणते अगं नंदिनी बरं झालं ग तू आलीस ते आणि आमच्यावर ना खूप मोठं संकट आलेलं आहे आणि हा ना सँडी माझा भाऊ आहे, याचंच बाळ खूप क्रिटिकल कंडिशन मध्ये आहे. आणि ती सँडीला म्हणते अरे सँडी मी तुला बोलले होते ना ही नंदिनी आहे आमच्या आनंद निवास मधली असं ती बोलत असते. तर तेव्हा इकडे जीवा मात्र सँडीकडे रागारागानेच बघत असतो आणि आता रेखाताईने सँडीला सांगितल्यानंतर सँडी मात्र मान खाली घालून उभा राहतो. तर जीवा आता सँडीच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि रेखाताईला म्हणतो सँडीला ना नंदिनीची ओळख करून द्यायची गरज नाहीये कारण हा नंदिनीला चांगलाच ओळखतो. तर तेव्हा रेखाताई त्याला म्हणते चांगला ओळखतो असं कसं काय होईल कारण सँडी तर आनंद निवास मध्ये कधीच आला नाही. तर जीवा तिला म्हणतो नाही याची ना ओळख नंदिनी सोबत तिथली नाहीये, त्याची तर वेगळीच ओळख आहे. तर तेव्हा रेखाताई त्याला विचारते म्हणजे काय मला काही कळालं नाही. तर त्यानंतर आता नंदिनी सँडीच्या समोर येते आणि त्याला म्हणते अरे सँडी आता तू बोलणार आहेस का मी सगळं काही सांगू. तर तेव्हा सँडी म्हणू लागतो अहो पण मी काहीच नाही केलेलं. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते अच्छा असं आहे का म्हणजे तुला अजूनही कबूल व्हायचं नाहीये मग ठीक आहे आता ना मग मी स्वतः सांगते. तर तेव्हा रेखाताईला मात्र काही कळेनासच होतं आणि ती नंदिनीला म्हणते अगं नंदिनी काय सांगावं लागेल कशाबद्दल बोलताय तुम्ही. तर आता मात्र नंदिनी चक्क रेखाताईला सांगून टाकते. तिला म्हणते रेखाताई मला ना माझ्या लग्नामधून किडनॅप करणारा फक्त दीपक नव्हता तर त्याचा हा साथीदार तुमचा भाऊ सुद्धा होता. आणि ते ऐकल्यानंतर मात्र रेखाताईच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तेव्हा हे तिघं सुद्धा म्हणजे हे चौघं सुद्धा सँडीकडे रागाने बघत असतात. तर नंदिनी पुढे सांगते या दोघांनी मिळून ना मला लग्नामधून किडनॅप केलेला आहे. तर तेव्हा रेखाताई नंदिनीला म्हणते पण अगं नंदिनी हे तू काय बोलतेस. तर तेव्हा पार्थ रेखाताईला म्हणतो तुम्हाला खोटं वाटते ना असं म्हणतो. आता सँडीच्या एकदम जवळ येतो आणि त्याला म्हणतो आता जे काही खरं आहे ना ते तूच सांगशील सँडी. आणि त्याच्या खांद्यावरती हात ठेवून त्याला म्हणतो बोल तूच दीपकचा साथीदार आहेस ना असं त्यांना विचारल्यानंतर आता सँडी मात्र खूपच घाबरू लागतो आणि तो गडबडू लागतो म्हणतो मी नाही. तर तेव्हा आता रेखाताई त्याच्या समोर एकदम रागारागाने येते आणि त्याला आपल्या बाजूने वळवून त्याला म्हणते पण तू एवढं घाबरलेला काय आहेस, तुझी बोबडी का वळलेली आहे, याचा अर्थ तू दीपक सोबत मिळून नंदिनीला किडनॅप केलं होतंस का असं ती विचारत असताना आता दीपक परत गडबडू लागतो. तर तेव्हा चक्क रेखाताई सँडीच्या कानाखालीच मारते आणि बोल ना असं त्याला विचारते आणि त्याला म्हणते त्या नीच दीपक सोबत मिळून तू हे घाणेरडं कृत्य केलंस का केलंस असं आणि कुठून सुचली तुला ही दुर्बुद्धी बोल ना. आणि असं बोलत बोलत ती सारखं त्याला मारू लागते. तर तेव्हा नंदिनी आता रेखाताईला थांबवते आणि म्हणते अहो रेखाताई थांबा बास करा शांत व्हा जरा आणि आवरा स्वतःला. तर तेव्हा रेखाताई तिला म्हणते अगं नंदिनी कसं आवरू मी स्वतःला सांग ना. अगं आनंद निवास मधल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद वाटण्याचं काम केलंस तू. अगं आमचे संसार सुखाचे व्हावे म्हणून प्रत्येक वेळी मदतीचा हात दिलास आणि आज मला कळते की माझ्याच भावाने तुझा संसार सुरू होण्यापूर्वीच उद्ध्वस्त केला. आणि परत सँडीला मारत त्याला विचारते सांग ना का असा नीचपणा केलास तू सांग मला. आणि ती परत त्याला मारत असते आणि त्याला परत म्हणते की अरे आज मला लाज वाटते की तू माझा भाऊ आहेस. तर तेव्हा अखेर मात्र आता सँडी तिच्या समोर हात जोडतो आणि तिला म्हणतो अगं ताई प्लीज असं बोलू नकोस ग. अगं माझा नाईलाज होता ग, मला ना पैशांची गरज होती. माझ्या बायकोला 5वा महिना सुरू झालेला होता आणि सोनोग्राफीसाठी पैसे हवे होते म्हणून ना मला गरजेपोटी दीपकची साथ द्यावी लागली. मला खरंच माफ करा असं तो आता सगळ्यांची माफी मागतो आणि म्हणतो चुकलंय माझं, चुकलेलंच आहे माझं, माफ करा मला. आणि त्यानंतर आता ते सर्व सँडीचं ऐकल्यानंतर काव्या पुढे येते आणि त्याला म्हणते अरे सँडी तू दीपक बरोबर मिळून जे काही केलेलं आहेस ना त्याच्यामुळे आमची आयुष्य तर उद्ध्वस्त झालेलीच आहेत पण आता जे काही झालेलं आहे ना ते आम्ही बदलू शकत नाही पण तू केलेल्या चुकीची प्रायश्चित्त करायची एक संधी आम्ही तुला देऊ शकतो. तर असं तिने म्हटल्यानंतर सँडी तिला विचारतो संधी म्हणजे काय. तर तेव्हा काव्या नंदिनीकडे बघते आणि तेव्हा नंदिनी सुद्धा तिला इशाऱ्याने हो असं सांगते. तर काव्या पुढे बोलू लागते. त्याला म्हणते माझ्या ताईवरचे आरोप पुसले जाण्यासाठी आणि कदाचित तुझ्यामुळे काही लोकांना खूप त्रास झालेला आहे हे तुझे जे काही गिल्ट आहे ना ते सुद्धा तू कमी करू शकतोस. बोल करशील का मदत असं त्याला ती परत एकदा विचारते. तर तेव्हा सँडी म्हणतो मदत कसली मदत. तर आता जीवामध्ये पडतो आणि सँडीला म्हणतो हो असं म्हणतो. आता जे काही सर्व त्यांचं प्लॅनिंग ठरलेलं असं म्हणजे नंदिनीला निर्दोष मुक्त करायसाठी ते जे काही आता सँडीपर्यंत पोहोचलेले असतात ती सर्व काही गोष्ट आता तो सँडीला सांगू लागतो. तर आता जीवाचं सांगून झाल्यानंतर पार्थ सँडीला म्हणतो हे बघ सँडी तू एकटाच असा आहेस जो ना दीपक आणि वसू हत्याच्या विरोधात साक्ष देऊ शकतोस आणि आमची साथ देशील का असं तो त्याला आता प्रश्न करतो. तर पार्थने असं विचारल्यानंतर आता सँडी मात्र थोडासा शांत होतो आणि त्याला आता तो क्षण आठवू लागतो ज्यावेळेस दीपकने त्याला फोन करून धमकी दिलेली असते. दीपक त्याला म्हणालेला असतो की मुंबईमधून गायब व्हायचं, इथून जर तडीपार नाही झालास ना तर तुला बाबा म्हणायसाठी तुझं बाळ सुद्धा राहणार नाही लक्षात ठेव. तर असा तो त्या विचारात असताना पार्थ परत त्याला विचारतो सांग ना देशील का साथ. तर तेव्हा सँडी एकदमच त्याला म्हणतो नाही मी काय साक्ष वगैरे देणार नाही कारण तो दीपकला खूपच घाबरलेला असतो. तर आता जीवा त्याच्यावरती जोराने ओरडतो अरे काय रे काय प्रॉब्लेम काय आहे. तर तेव्हा सँडी त्याला म्हणतो नाही ते ना मी तुम्हाला शकत नाही पण मी तुमची साथ देणार नाही. तर आता तर डायरेक्ट पार्थ त्याची कॉलरच पकडतो आणि त्याच्यावरती जोराने ओरडू लागतो. त्याला म्हणतो इतका वेळ तुला शांततेत सांगत आहे तुला कळत नाहीये का आणि माझ्याकडे ना दुसरी पद्धत सुद्धा आहे घरच्यांच्या समोर खरं खोटं करण्याची कळलं ना नाही तर पोलीस कोठडी आहेच बोल काय करायचं. तर तेव्हा दीपक त्याचा हात झटकतो आणि त्याला म्हणतो हे बघा तुम्ही ना माझ्यावरती अशी बळजबरी नाही करू शकत. तर पार्थ आता चक्क त्याचा गळाच पकडतो आणि त्याला ढकलत मागे नेऊन त्याला जोराने पोटामध्ये बुक्क्या मारू लागतो आणि तेव्हा जीवा सुद्धा त्याला पकडून मारू लागतो. आणि इतक्यातच ते बघितल्यानंतर काव्या आणि नंदिनी एकदम घाबरतात आणि पार्थला तर काव्या खेचूनच मागे घेते आणि त्याला ओरडते अहो पार्थ हे काय करताय तुम्ही. आणि त्यानंतर
त्यानंतर नंदिनी सुद्धा जीवाला मागं खेचते. तर काव्या पार्थला म्हणू लागते, हे बघा ही सिच्युएशन आपल्याला पेशंटली हँडल करायची आहे, चिडचिड करून काय होणार आहे. तर तेव्हा पार्थ आता रागारागातच काव्याला म्हणतो, करा पेशंटली हँडल करा, मला जे काय करायचं आहे ते करा. तर तेव्हा नंदिनी आता सँडीला म्हणू लागते, हे बघ सँडी, तुला त्रास द्यायला किंवा तुला जबरदस्ती करायला मी इथे आलेलो नाही, पण प्लीज प्लीज जरा तू समजून घे, हा ना माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे आणि एकदा का माझा स्वाभिमान चुकला ना तर मला नजर वर करून सुद्धा बोलता येणार नाही, बघता येणार नाही. असं म्हणून ती त्याच्यासमोर हातच जोडते आणि त्याला म्हणते, प्लीज प्लीज मी रिक्वेस्ट करते तुला, तू तू रेखाताईंचा भाऊ आहेस ना, अरे मी तुला काही सुद्धा होऊ देणार नाही, मी शब्द देते तुला. असं तिने म्हटल्यानंतर आता सँडी सुद्धा तिच्यासमोर हात जोडतो आणि तिला म्हणतो, अहो मी तुमच्यासमोर हात जोडतो, प्लीज मला याच्यामध्ये ओढू नका, मी आधीच ना खूप टेन्शन मध्ये आहे, माझं बाळ पेटीमध्ये आहे आणि त्याच्या जीवाला धोका आहे, मला ना कशामध्येच अडकायचं नाही. असं तो सांगत असताना पार्थ परत त्याच्या अंगावरती जात असतो आणि तेव्हा काव्या परत त्याला मागं खेचते आणि इतक्यातच डॉक्टर तिथं येतात आणि त्या सगळ्यांनाच म्हणतात की हे बघा बाळाची तब्येत ना खूप जास्त बिघडलेली आहे आणि ब्लड अजून सुद्धा मिळालेलं नाही. आणि ती सँडीला म्हणते की सॉरी पण कधी काय होऊ शकेल ना काही सांगता येत नाही, असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. तर तेव्हा आता रेखाताई डॉक्टरांच्या समोर येते आणि त्यांचा हात आपल्या हातामध्ये घेऊन त्यांना म्हणते, अहो डॉक्टर प्लीज असा नका हो म्हणू, प्लीज बाळाला वाचवण्याचे प्रयत्न तुम्ही थांबवू नका. तर सँडी सुद्धा डॉक्टरांच्या पायास पडतो आणि त्यांना म्हणतो, डॉक्टर मी तुमच्या पाया पडतो पण प्लीज प्लीज माझ्या बाळाला वाचवा, मी वाटेल ते करायला तयार आहे रक्त आणण्यासाठी, पण मला ना थोडा वेळ द्या, प्लीज थोडा वेळ द्या. तर तेव्हा डॉक्टर त्याला म्हणू लागतात, हे बघा प्लीज कंट्रोल करा प्लीज स्वतःला, मी डॉक्टर आहे देव नाही आहे, आम्ही सगळे प्रयत्न केलेले आहेत पण ना AB निगेटिव्ह ब्लड ग्रुप कुठेच मिळत नाहीये आणि हा ब्लड ग्रुप खूप रेअर आहे, त्यामुळे बाळ वाचेल असं असं त्या म्हणत असतात. इतक्यातच नंदिनी त्यांना म्हणते वाचेल, कारण बहुतेक आता इथे नंदिनीचंच ब्लड ग्रुप AB निगेटिव्ह आहे आणि असं नंदिनीने म्हटल्यानंतर आता सर्वजण तिच्याकडे धक्क्याने बघू लागतात. तर आता नंदिनी डॉक्टरांच्या समोर येते आणि सँडीकडे बघत म्हणते, बाळाला काही सुद्धा होणार नाही आणि डॉक्टरांना म्हणते, तुम्हाला बाळासाठी AB निगेटिव्ह रक्त ग्रुप हवा आहे ना आणि माझा ब्लड ग्रुप सुद्धा AB निगेटिव्हच आहे असं तिने सांगितल्यानंतर डॉक्टर मात्र खुश होतात. तर इकडे पार्थ काव्याला इशाऱ्याने विचारतो, खरंच नंदिनीचं ब्लड ग्रुप AB निगेटिव्ह आहे का. तर तेव्हा काव्या सुद्धा हो असं पार्थला सांगते. तर नंदिनी आता सँडीला म्हणते, मी रक्त देईन तुमच्या बाळाला. तर तेव्हा आता डॉक्टर सुद्धा खूप आनंदित होतात आणि नंदिनीला म्हणतात, गुड खूप खूप छान झालं, चला तुम्ही, असं म्हणून ती म्हणजे ते दोघे चाललेलेच असतात. तर तेव्हा आता जीवा नंदिनीला परत थांबवतो आणि तिला म्हणतो, अगं नंदिनी काय करतेस तू, अगं ज्या माणसाने तुझी मदत करायला स्पष्टपणे नकार दिला त्याचीच मदत करतेस तू. तर तेव्हा नंदिनी जीवाला म्हणते, हो कारण ना माझ्यामधलं माणूस पण अजूनही जिवंत आहे जीवा, मदतीचे हात हे बघत नाहीत की कोणाला मदत करतात ते, शेवटी ना अडलेल्या बाईला आणि नडलेल्या माणसाला कायम मदत करावी. आणि सँडीला म्हणते, काही होणार नाही तुमच्या बाळाला, काळजी नका करू, असं सांगून ती आता डॉक्टरांच्या सोबत आतमध्ये ब्लड द्यायसाठी जाते. तेव्हा इकडे सँडी मात्र रडत असतो आणि आता नंदिनी आतमध्ये जाऊन ब्लड देऊ लागते. तर इकडे बाहेर आता रेखाताई सँडीला म्हणते, बघितलंस का सँडी, तू जिचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहेस ना तीच आता आज तुझ्या बाळाचं आयुष्य वाचवायसाठी पुढे आलेली आहे, अरे आता तरी त्यांना मदत कर. तर तेव्हा सँडी म्हणतो, अगं पण ताई. तर तेव्हा रेखाताई त्याला म्हणते, अरे पण काय सँडी, अरे असा लाच विकल्यासारखं का वागतोयस, तू जर माझं ऐकणार नसेल ना तर मी स्वतःहून तुला पोलिसांच्या मध्ये देईन, कळलं का. असं ती बोलत असताना आता काव्यामध्ये पडते आणि रेखाताईला सुद्धा शांत करते. तिला म्हणते, ऐका ना प्लीज तुम्ही जरा असं शांत व्हा, मला बोलू द्यात, असं म्हणून ती आता सँडी सोबत बोलू लागते. त्याला म्हणते, हे बघ सँडी, माझ्या नंदिनी ताईने तुला मदत केली म्हणून तू आम्हाला मदत कर असं मी नाही म्हणणार, पण ती तुझीच बहीण आहे असं समजून कर ना आम्हाला मदत. अरे जीव आहे रे ती आमच्या घरचा, सासर आणि माहेर अगदी जीव लावून सांभाळते, आमचं लग्न झाल्यापासून ना मी माझ्या सासू सासऱ्यांना काका काकू अशी हाक मारते, पण नंदिनी ताई ना त्यांना आई बाबा अशी हाक मारते आणि नुसती हाक मारत नाही तर ती त्यांना आई बाबा मानते. आणि आज ना त्याच आमच्या सासऱ्यांनी तिला बजावून सांगितलेलं आहे की इथून पुढे मला बाबा अशी हाक मारायची नाही. आमच्या सासूबाई ज्या आईसारख्या आहेत ना त्यांच्या रूममध्ये जायला बंदी घातलेली आहे नंदिनी ताईला. अरे सँडी हे बघ प्लीज, जशी आता तुझी ताई तुझ्यासाठी आणि तुझ्या बाळासाठी झटते ना तशीच ना माझी ताई सुद्धा खूप झटते रे आमच्यासाठी, असं ती आता रडत रडतच बोलू लागते. तर तेव्हा जीवाच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आलेलं असतं. तर काव्या पुढे म्हणते, अरे तिने खूप केलेलं आहे आमच्यासाठी, ती ना कायम तिच्या बोलण्यामुळे समोरच्याचं मन दुखावलं जाऊ नये याच्याच प्रयत्नात असते आणि नुसता विचार करत नाही तर ती तसं वागते, या गोष्टी ती अंमलात आणते. आणि तुम्ही ना ताईला किडनॅप केल्यामुळे खूप विचित्र परिस्थितीमध्ये आमची लग्न झाली आणि आम्ही लग्न करून देशमुखांच्या घरी गेल्यापासून ना मी खूप देशमुखांच्या घरामधलं वातावरण खूप वेळेला बिघडवलेलं आहे आणि ते बिघडवलेलं वातावरण नंदिनी ताईने सावरलेलं आहे. तिला सुद्धा खूप त्रास झालेला आहे या सगळ्याचा, पण तिने कधी बोलून नाही दाखवलेलं, आतल्यात रडत राहिली, कुडत राहिली, आतल्यात सगळं तिने दाबून ठेवलं, पण एकदाही तिच्या ओठांच्या वरती ना तक्रारीचा सूर नव्हता, कधीच नाही. आणि अशीच ना गुणी आणि खूप चांगली आहे माझी नंदिनी ताई आणि अशा चांगल्या माणसांच्या बरोबर जरा चांगलं घडावं असं तुला एकदा सुद्धा वाटत नाही का सँडी. आणि ते राहू देत, दीपकच्या सांगण्यावरून तू नंदिनी ताईला किडनॅप केलंस, तुला किडनॅप करावं लागलं, तुझा नाईलाज होता, हे सगळं आम्ही ऐकलं, पण तीच तुझी चूक रिपेअर करायची एक संधी आम्ही तुला देतोय ना आणि तू मदत केल्याने ना तिचा सगळा खोटेपणा खरेपणामध्ये बदलेल रे सँडी. ताईला खरं सिद्ध करण्यासाठी आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे रे सँडी, असं ती आता त्याच्यासमोर हात सोडूनच बोलू लागते. आणि प्लीज प्लीज मी ना माझ्या ताईसाठी हात जोडते तुझ्यासमोर, अरे प्लीज आम्हाला मदत कर, माझ्या ताईला खोटं पडू देऊ नकोस रे सँडी प्लीज, असं म्हणून ती आता जोर जोराने रडू लागते आणि त्याच्यासमोर तिने हात जोडलेलेच असतात. तर आता मात्र सँडी जरासं आपलं तोंड फिरवतो आणि तो बुचकळ्यातच पडलेला असतो, त्याला तर काही सुधारणा झालेलं असतं. आणि इकडे आतमध्ये आता नंदिनीचं ब्लड काढून घेऊ लागतात. तर इकडे बाहेर आता पार्थ काव्याला सावरू लागतो आणि तिला म्हणतो, काव्या प्लीज रडू नका, शांत व्हा. आणि त्यानंतर आता जीवा सँडी समोर जातो आणि त्याला म्हणतो, तू नंदिनीला किडनॅप केलेलं होतंस आणि मी ना तिला वाचवून लग्न मंडपामध्ये नेलेलं होतं, पण तिचं लग्न ना ठरलं तसं नाही झालं, उलट ना जे नव्हतं ठरलं तेच घडलं. माझ्याशी लग्न झालं नंदिनीचं, लग्नानंतर ना आम्ही सगळे सुद्धा आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं म्हणून जगावरती राग काढत राहिलो, पण नंदिनीने आता हेच माझं जग आहे असं म्हणत सगळं काही स्वीकारलं, हातावर मिळालेल्या प्रसादासारखं तिने गोड मानून घेतलं आणि तिने आतापर्यंत सगळ्यांचं चांगलं आणि चांगलंच केलेलं आहे. फक्त या वाईट जगामध्ये सुद्धा ना
अजूनही तिचा चांगुलपणावरती विश्वास आहे आणि म्हणूनच ना त्या दीपकवरती विश्वास ठेवून ती त्याला घरी घेऊन आलेली होती आणि स्वतः चक्रव्यूहात अडकली. आणि हे बघ, मी तिला असा नाही बघू शकत. तू आमची शेवटची आशा आहेस. तू जर घरी येऊन सारं काही कबूल केलंस ना तरच सगळं काही नीट होईल, असं तो सुद्धा त्याला रिक्वेस्ट करत असतो. तरी सुद्धा अजून पण सँडी काही तयार व्हायच्या मनस्थितीतच नसतो. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. इकडे घरामध्ये वसू विक्रमला म्हणते, अरे विक्रम, मी तुला बांधलेली राखी सैल झाली की, असं म्हणून ती आता विक्रमची राखी परत बांधू लागते. आणि नेमकं त्याच वेळी आता हे चौघे सुद्धा घरामध्ये एंट्री घेतात आणि नंदिनी रागारागाने वसूला म्हणते, खोटेपणाच्या धाग्याने अजून किती गुंडाळून ठेवणार आहे तुम्ही बाबांना. तर तेव्हा वसू नंदिनीला म्हणते, आता जे काही खरं असेल ना ते बोल एकदाच आणि संपव हे सगळं काही. तर तेव्हा आता नंदिनी तिला म्हणते, खरं काय आहे ना ते सगळं काही सांगायला आम्ही इथं आलेलो आहोत, असं म्हणून ती मागे बघते आणि चक्क मागून सँडी घरामध्ये येतो आणि त्याला बघितल्यानंतर तर वसूच्या पायाखालची जमीनच सरकते. आणि आता त्यानंतर सँडी अगदी बरोबर वसूच्या समोर येऊन उभा राहतो आणि तिच्या नजरेमध्ये एकसारखा बघू लागतो. तर तेव्हा मात्र आता वसू आपली नजरच खाली घेते आणि तिच्याकडे बोलण्यासारखं काही उरतच नाही. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.